विठ्ठला बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताचे बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताचे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठला बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल विठ्ठला बरवा तुहा विठ्ठला सर्व सुखाचे आगर 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 वापर देवी वारा वापर देवी वारा वापर देवी वारा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा जय जय रामकृष्ण जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय राम रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे जय जय राम राम म्हणता रामाची होई जे पदी बैसुनी पदवी पदी बैसुनी पदवी जे पदी बैसुनी पदवी राम म्हणता होई जे पदी बैसुनी पदवी पदे बसुनी पदवी घे पदी बैसुनी पदवी होई जे पदी बैसुनी पदवी पदी बैसुनी पदवी घे पदी बैसुनी पदवी
विश्वासे अनुभव पाहे विश्वासे अनुभव पाहे ऐसे सुख वचने आहे विश्वासे अनुभव पाहे विश्वासे अनुभव पाहे विश्वासे अनुभव पाहे राम मनाता रामची होई जय राम मनाता रामची होई जय रामाची म्हणता रामाची होई राम म्हणता रामाची होई जय राम मनाता रामची होई जय राम मनाता रामची होई जय राम म्हणता रामाची होई जय राम म्हणता रामाची होई जय पदी बैसोने पदवी घेई दे ऐसे सुख वचनी आहे ऐसे सुख सुख वचनी आहे पदी बैसोनी पदवी घेई जय पदी बैसोनी पदवी घेई जय ऐसे सुख वचनी आहे ऐसे सुख वचनी आहे राम मनाता रामची होई जय राम राम म्हणता रामची होई जय राम म्हणता रामाची होई जय राम म्हणता रामाची होई
पदवी घे पदी बैसोन पदी बैसोन पदवी घे ऐसे सुख वचन आहे ऐसे सुख वचन पदी बैसानी पदवी घेईजे आ आ पदी बैसानी पदी बैसानी पदवी घेईजे ऐसे सुख वचन आहे ऐसे सुख वचन आहे विश्वासे अनुभव पाय विश्वासे अनुभव पाहे विश्वासे विश्वासे अनुभव पाहे विश्वास विश्वासे अनुभव पाहे
विश्वाचे अनुभव पाय, विश्वाचे अनुभव पाय, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, वचनी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की प्रभु रामचंद्र भगवान की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय, जगदंबा माता की जय. राम म्हणता रामाची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे. आयशे सुख वचनी आहे, विश्वासी अनुभव पाहे. राम रसाची आचवे, राम रसाची आचवे, अनरस रुचती केवे. ऐसे सुख वचनी आहे, विश्वासी अनुभव पाहे. तुका म्हणे चाखून सांगे, तुका म्हणे चाखून सांगे, मज अनुभव आहे अंगे. ऐसे सुख वचनी आहे, विश्वासी अनुभव पाहे. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगननिहित पाणी मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं पांडुरंगकारू प्रधान मन, पांडुरंगकारू प्रथम मन, पांडुरंगकारू प्रथम नमन, पांडुरंगकारू प्रथम नमन. दुसरे चरण संताची त्यांच्या कृपदाने कथे विसारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. दुसरे चरण दुसरे चरण संतान त्यांच्या कृपदाने
म्हणून दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धारार्थावतारम कलांग कांगते ज्योतिकामोदि वक्रम खलाणीशवादापणोदार दक्षम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् आता नमो रंगभूमिका आता रंगभूमिका नमो रंगभूमिका आता रंगभूमिका ताळमृदुंग स्रोते देखा ताळमृदुंग स्रोते देखा टाळ मृदंग श्रोते देखा टाळ मृदंग श्रोते देखा कीर्तनी उभे असती लोका कीर्तने वाजती लोका कीर्तने उभे असती लोका माझे दंडवत माझे दंडवत दया माझे दंडवत माझे दंडवत प्रथम नमो गणनायका प्रथम नमो गणनायका प्रथम नमो गणनायका वंदु गणनायका प्रथम नमो गणनायका प्रथम नमो गणनायका प्रथम नमो गणनायका प्रथम नमो गणनायका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदू चरण श्री सद्गुरूंचे बैते नमस्कारून पुढती आता राम म्हणता रामाची होईजे पदी बैसोनी पदवी घेईजे ऐसे सुखवचनी आहे विश्वासे अनुभव पाहे प्रस्तुत स्थळी प्राप्त ठिकाणी प्राप्त वेळी सेवेकरता निवडलेला अभंग संत शिरोमणी जगद्गुरु तुकोबराय वैराग्यमूर्ती यांचा 4 चरणाचा रामनामाचं महत्व सांगणारा रामनामाचा रसाचं महत्व सांगणारा हा अभंग सेवेकरता निवडला. चालता चालता जर त्या अभंगाचा भावार्थ पाहायचा ठरला महाराज म्हणतात राम म्हणता रामाची होईजे पदी बैसोनी पदवी घेईजे. जगतामध्ये अनंत पदवी आहेत आणि शाश्वत पदवी जी आहे ज्या पदवी आढळ आहे आढळ पदवी जर तुला प्राप्त करून घ्यायची असेल तर तुला रामच म्हणावं लागेल. आणि राम म्हणून अशी तशी पदवी नाही. जसं सांगितलं एका ठिकाणी देव पाहावया गेलो तेथे देवाची होऊन ठेवलो तसं राम म्हणता रामाची होईजे. अरे तू राम राम म्हणत असताना राम कुठे राम कुठे अरे मीच राम आहे अहम ब्रह्मास्मी. रामपणाची पदवी तुला प्राप्त करून घे पण केव्हा राम म्हणताना. याच्यामध्ये काय आहे तुकोबराय म्हणतात मी वचन देतो वचनानुसार सांगतो खात्रीशीर सांगतो याच्यामध्ये सुख आहे. या रामनामामध्ये सुख आहे ऐसे सुखवचनी आहे. पण हे सुख अनुभवण्याकरता सांगितलं म्हणून पाहायला जाऊ नको सांगितलं म्हणून अनुभवायला जाऊ नको तर त्याच्या पाठीमागे तुझा विश्वास पाहिजे. विश्वासे अनुभव पाहे. जगतामध्ये अनंत रस आहेत अनेक रसाची उत्पत्ती जगतामध्ये झालेली आहे पण शाश्वत रस आहे तो म्हणजे रामनामाचा रस. आणि तो रामनामाच्या रसामध्ये त्या रसाची जर एकदा गोडी लागली तर अनरस रुचती केवी. रामरसाची चवी अनरस रुचती केवी. रामरसाच्या आणि चवच अशी आहे रामनामाच्या रसाची का ती जर गोडी लागली तर दुसरा कोणताही रस प्यावा असं तुला वाटणार नाही. हे कशावरून सिद्ध. एखाद्या दुकानामध्ये एखादी वस्तू चांगली मिळते हे कशावरून सिद्ध होतं. ज्याने आणली तो सांगतो मी ती वस्तू आणलेली आहे आणि त्याच्या अनुभवावरून मग आपण त्याच दुकानात ती वस्तू आणायला जातो. तद्वत प्रमाणे तुकोबराय म्हणतात तुका म्हणे चाखून सांगे मज अनुभव आहे अंगे. कारण मी ते अनुभवलंय चाखलंय
आणि म्हणून तुम्हाला सांगतो असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विढाला. विठ्ठला, सेवा किम निमित्ताने आहे. अल्पसहा परिचय परिहार देणं गरजेचं आहे. 5 वर्षापासून चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह, रामनवमी ते हनुमान जयंती आणि त्यानिमित्त चालू असणारा श्रीमद भागवत कथा आणि त्यानिमित्त आजचा हा पहिला दिवस रामनवमीचा आणि तो माझ्या वाट्याला आला. सेवेकरता उपस्थित असणारी सगळी मोठी मोठी माणसं आहेत, त्यात फक्त मीच लहान आहे. आज तर तुमच्याकडे पाहून वाटतं शारंगधर महाराजच आलेच. हो, आज नवीन पाहायला भेटलं इथं काहीतरी. महाराज कीर्तना करता सतत आमचा पाठीराखा करणारे, महाराज पुढं पडू द्यायचा नाही याची काळजी घेणारे आमचे हरिभक्तपरायण पंडित महाराज, हरिभक्तपरायण मूर्खडे महाराज पडू देत नाहीत. मी तर सुरुवातीला आमचं गेलतं करणार एक कथा करून काल आलोय, सकाळी जिथं भागवताला बसलो. चालूच आहे ना, त्याला बंद नाही ना. त्याचबरोबर मृदुंगाचार्य, मृदुंगमणी ज्यांचा आदर्श आम्ही घ्यावा या वयामध्ये नर्मदा परिक्रमा करून आलेत. आम्हाला जमलं नाही ते तुम्ही केलं. असे आमचे आदित्य महाराज. त्याचबरोबर मला तर आज खूप मोठा महाराज झाल्यासारखं वाटायला लागलं. 2 मृदुंगाचार्य मोठ्या महाराजाच्या कीर्तनात असते. मोठी आहेस ते तुमचं मोठेपण. त्याच्यानंतर सर्व जगदंबा नगरवासियातील श्रोते मंडळी आणि विशेष करून या सप्ताहासाठी विशेष परिश्रम घेणारी सर्वच. आता प्रत्येकाचा नाम उल्लेख केला तर कीर्तनाला उशीर होतो, पण तरी जाता जाता सांगून जावंसं वाटतं. आमचे काळे काका असतील, कराळे काका असतील, गजूभाऊ असतील, अजून कोणी राहिलं का? मस्के बुवा, गोपी बुवा आहेत. आणि मला विशेष वाटतं राजू भाऊचं. त्या माणसाकडे पहा, त्या माणसाची परिस्थिती पहा. एवढं सोसलंय तरी सुद्धा काल मी कथा करून आलो तिथं उभे होते. दिवसभर उभे राहून ही सगळी तयारी केली. करतात, मदत करतायत. त्याचबरोबर आमचे संजू भाऊ असतील आणि विशेष करून आमच्यावर आत्ता नवीन प्रेम जडलेले नेमाडे साहेब. आपण आमचं नाव ऐकून आलात डोंगरगावून आणि त्याचबरोबर सेवेकरता उभा राहिलात म्हणून तुमचंही विशेष. तुम्हा सर्वांच्या येणं प्रकारे कोणाची नावं राहिली असतील, टाळकरी, विणेकरी, सगळे वट्यावर बसलेले, खुर्चीवर बसलेले, घरी झोपलेले, सगळ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करून सेवेला पूर्ण विराम. कारण सगळ्याची नावं पण घेऊ नये का. एका ठिकाणी तुकोबरा म्हणतात, अनिकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एका पांडुरंगा वाचोनी त्या. पण थोडं कवयना सर्व नावं घ्यावा लागते. तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी नतमस्तक होऊन जशी अल्पशः सेवा करता येईल तशी सेवा करू. जे माझ्या तोडक्या मोडक्या बुद्धीला मला जे सांगता येईल ते सांगण्याचा प्रयत्न करू. फक्त आयोजक मंडळीला आणि टाळकरी मंडळीला एकच विनंती आहे, माझं लग्न न झाल्यामुळं मला सासऱ्यांनी काय घड्याळ दिलेलं नाही, त्याच्यामुळं टाइम झाला म्हणजे मला सांगा. आज टायमाचं बंधन नाही जेवढा. असो. तुकोबरा या अभंगामध्ये प्रतिपादन करतात की बाबा तू भगवंताचं नामचिंतन कर
आणि भगवंताचं नामचिंतन असं तसं करू नको, काही मिळायसाठी, संसारिक सुख मिळायसाठी करू नको. नवे नवे मोक्षासाठी सुद्धा करू नको. माणसाने असा पण करावा, मी जे करील तर त्याच्यासारखाच होईल, मग मी ते नामचिंतन करल, रामाचं नामचिंतन मी करल, पण त्या रामाच्या पदवीवर बसण्याकरताच, राम होण्याकरताच. समाजामध्ये, विश्वामध्ये 4 वर्ग केलेले आहेत आणि 4 वर्गामध्ये 4 जीव आहेत. पण त्या 4 जीवामध्ये विशेष प्रतिपादन कोणाला करतात? ज्याला कळतंय त्याच्यासाठी. त्याच्यासाठी सांगावं लागेल की 4 वर्ग समाजामध्ये आहे. पहिला वर्ग जो येतो ते शेणातले किडे, घाणीतले किडे. या किड्यांना नरदेह मिळाला काय आणि नाही मिळाला काय याचं त्यांना काही देणंघेणच नाही. त्यांचं विश्वच ते आहे, त्यांना हे माहित नसेल नरदेह आहे किंवा नाही. हा झाला पहिला वर्ग. दुसरा वर्ग आहे की त्या दुसऱ्या वर्गाला नरदेह कळाला, दुसऱ्या वर्गाला नरदेह कळाला पण मिळाला मात्र नक्कीच नाही. असा कोणता वर्ग आहे? तर मृत्यू लोकी व्हावा जन्म, मृत्यू लोकी व्हावा जन्म, मृत्यू लोकी व्हावा जन्म, मृत्यू लोकी व्हावा जन्म. स्वर्गी जे आम्हाला इच्छी जाती दे, स्वर्गी जे आम्हाला इच्छी जाती देवा देवा, स्वर्गी जे आम्हाला इच्छी जाती देवा 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 देवा. मृत्यू लोकी व्हावा जन्म, मृत्यू लोकी व्हावा जन्म, मृत्यू लोकी व्हावा जन्म, मृत्यू लोकी व्हावा जन्म. स्वर्गातले अमर आहेत, स्वर्गातले देव आहेत. लक्ष द्या विशेष कीर्तनाकडं. स्वर्गातल्या देवांना मृत्यू लोकाचे महत्व कळालं, पण त्या मृत्यू लोकात नरदेह मिळाला नाही. म्हणजे स्वर्गातल्या देवापेक्षाही आपण भाग्यवान आहेत, पण ते आपल्याला कळत नाही. तिसरा वर्ग असा आहे, त्यांना नरदेह मिळालाही आणि कळालाही, ते म्हणजे संत. संतांना नरदेह मिळाला आणि कळाला, आणि कळाल्यामुळं मिळाल्यामुळं काय झालं? संतांना हे नक्की माहितीये का नरदेह मिळणं फार दुर्लभ आहे, आणि दुर्लभातून दुर्लभ असणारा नरदेह मिळाला तर त्या नरदेहाचं सार्थक करून घेण्याकरता नरदेह मिळाला. मग काय सार्थक करायचं महाराज? सार्थक हे करायचं ते त्या संतांना कळालं की हा नरदेह भगवंताच्या प्राप्ती करता आहे, म्हणून त्यांनी अखंड चिंतन विठोबाचे, भगवंताचं नामचिंतन अखंड केलं. आणि नवे नवे चिंतन केलं नाही तर पुन्हा पुन्हा ते काय म्हणू लागले? घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी जन्म घेईन तेव्हा तेव्हा तुझीच चरण सेवा करेन. हा झाला तिसरा वर्ग. नरदेहाचं महत्व कळलं. आता आपण चौथ्या वर्गाकडे जाऊ. चौथा वर्ग म्हणजे तुम्ही आणि आम्ही. आपल्याला नरदेह मिळाला पण कळाला का? आणि जर कळाला असता तर एवढा मोठा रामनवमीचा दिवस आहे, सगळ्यात मोठा दिवस आहे ना, मंडपात जागा पुरायला नको होती. हा, मंडप रिकामा राहायला नको होता. कारण मगाशी भागवतामध्ये सांगितलं, हिंदू किंवा मानव धर्म प्रमुख 5 आहेत. 5 प्रमुख 5. नृसिंह जयंती रामनवमी, नृसिंह जयंती रामनवमी,
वामन जयंती कृष्णाष्टमी उत्तमोत्तम शिवरात्री रामनवमी नृसिंह जयंती वामन जयंती गोपाळाष्टमी भगवंताच्या जन्माचा श्रीकृष्णाष्टमी आणि शिवरात्र हे माणसासाठी हिंदूंसाठी अतिशय महत्वाचे 5 दिवस आहे. मग या 5 दिवशी काय करावं? उपास आहे म्हणून दिवसभर फराळाचंच खावं का? अरे प्रमुख विशेष 5 दिवस नामसंकीर्तना करतायत. हे प्रमुख 5 विशेष दिवस त्यांची भक्ती करण्याकरतायत. नाही एरवी जमत त्या दिवशी तरी तोही दिवस नाही. आणि गर्व से को हम हिंदू आहे. रामनवमीचा उपवास करायचा पत्ता नाही. हा माणसाला कळालं नाही म्हणून नरदेह मिळाला. नरदेह मिळाला पण कळाला नाही. हा कशा करता दिला देह? नरदेह मिळण्याचं प्रयोजन काय आणि माणसाला आपल्यालाच का सांगितलंय? कारण एक विशेष गुण आपल्याला दिलेला आहे आणि ते म्हणजे बाकीच्या प्राण्यापेक्षा एक वस्तू आपल्याला जास्त आहे, ती म्हणजे बुद्धी. महाराज ज्ञानोबारायांनी रूप पाहता लोचणी अभंग ज्यावेळेस लिहिला त्या अभंगामध्ये साजनी नावाचा शब्द आलाय. साजनी कोणाला उद्देशून म्हटलं? काही काहींच्या डोक्यात साजनी म्हणजे बायको येते, काही काहींच्या डोक्यात साजनी म्हणत नाही, 6 जणी. साजनी ही उपमा भगवंता तुझं रूप पाहिल्यानंतर माझ्या बुद्धीला सुख झालं. बुद्धीला साजनी म्हटलेलं आहे. साजनी म्हणजे बुद्धी आहे. साजनी म्हणजे बायको नाही का? साजनी म्हणजे त्या 6 जणी नाही. साजनी या शब्दाचा अर्थ पहिलाच अभंग घ्या तर साजनी हे बुद्धीला म्हटलेलं आहे. म्हणजे बुद्धी माणसाला आहे म्हणून म्हटलेलं आहे. म्हणून विशेष आपल्याला काय दिलंय? बुद्धी दिली. मग बुद्धी विशेष दिली म्हणून कर्तव्य विशेष दिले. कर्तव्य विशेष काय दिले? बैलाला माळ घालायची सांगितली नाही, कुत्र्याला माळ घालायची सांगितली, माणसालाच का गुरु करायचा सांगितला? तर याच देहामध्ये तुला उद्धार करता येणार आहे. क्वचित एखादा प्राणी असतो, क्वचित एखादा प्राणी का जो ज्याचा योगायोगाने उद्धार होतो. ज्ञानोबारायांचा सगळ्यात पहिला शिष्य कोण आहे? ज्ञानोबारायांचा सगळ्यात पहिला शिष्य रेडा. हो, पहिला रेड्यामुखी वेद बोलविला. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भध्वजाचा हरविला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भध्वजाचा हरविला, शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भध्वजाचा हरविला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भध्वजाचा हरविला, शांती रूपी प्रगटला हे शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. साधकाचा माया बाप दरुशने हरे ताप, साधकाचा माया बाप दरुशने हरे ताप. साधकाचा माय बाप रुचने हरे बाप, साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला, शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. रेड्याच्या मुखातून वेद बोलवण्याची ताकद संतांची होती. म्हणजे सांगायचं काय, संत हे कोण आहेत? गुरु आहेत. आणि मग ज्याला वाचा नाही त्याचा जर उद्धार केला
तर जीवनामध्ये आपण गुरु केला, आपल्याला तर वाचा आहे, बुद्धी आहे, अवयव आहे, सगळी साधनं आहे, आपला देह परिपूर्ण आहे. महाराज जन्माला येताना माणसाचं पुण्य पहा कसं वर्णन केलेलं आहे. एखादा पाय आधू झाला पुण्य कमी, एखादा नजर गेली आणखी पुण्य कमी, बुद्धी गेली मंद पूर्ण पुण्य नाही. पण इथं सर्व प्राप्त आहे, सगळं शरीर चांगलं आहे, बुद्धी चांगली आहे, डोळे चांगले आहेत, हात चांगले आहेत, म्हणजे सर्वात पुण्यवान. ज्याचं पुण्य मजबूत आहे त्याला सर्व शरीर सुदृढ मिळतं. आणि सुदृढ शरीर मिळाल्याच्या नंतर सुद्धा जर आपण एवढं चांगला नरदेव मिळाला आणि तो जर कळालाच नाही तर मग नरदेह जन्माला येऊन उपयोग काय आला. त्याला नरदेह जर कळाला नाही तर महाराज म्हणतात मातेची या खोळे दगड आला पोटाशी, मातेची या खोळे दगड आला पोटाशी, मातेची या खोळे दगड आला पोटाशी, मातेची या खोळे दगड आला पोटाशी. सगळा सुदृढ देह मिळून सुद्धा त्याला जर देहाची किंमत कळाली नाही, भगवंताच्या प्राप्ती करता धावपळ केली नाही, तर महाराजांनी त्याला उदाहरण दिलंय मातेची या खोळे दगड आला पोटासे. आईच्या पोटी हे दगड जन्माला आलं, कारण याला देव कळत नाही, धर्म कळत नाही, उपास तापास कळत नाही, नामचिंतन कळत नाही, सणवार कळत नाही. याला फक्त सणवार कळतेत, पण कोणता? आखाडी आमुषाचा, फक्त आखाडी आमुषाचा तेवढा एक सण कळतो. बाकीचे ज्याला सण धर्म कळत नाही तो मातेची या पोटे खोळे दगड आला पोटाशी. मातेच्या उदराला तो दगड जन्माला आला. म्हणजे काय हे महाराजांना का म्हणावं लागलं? हे म्हणण्याचं कारण का नरदेह मिळाला पण कळाला नाही, म्हणून सांगतात की नरदेह मिळाला पण आपल्याला कळाला नाही. आणि तो कसा मिळाला? नरदेव काय सहजासहजी मिळाला का? एक एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा मिळेवा रामानवांचा. 84 लक्ष योनी फिरून येत असताना महाराज 84 लक्ष योनी फिरून येत असताना एका एका योनीमध्ये एक एक कोटी वेळा जन्माला जावं लागतं. आणि तेव्हा कुठं माणसाचा नुसता वारा, माणसाचा एक कोटी वेळा जन्म नाहीये, बाकीचे आहेत. हा नाही, कारण हा का नाही? भगवंताला माहिती हा फार चतुर आहे, याला एकदाच दिलंय, यांनी काय काय केलंय, याला जर 1 कोटी वेळा दिला तर हा काय करल, म्हणून एकदा नरदेह कसा मिळाला? एका राजानं गावामध्ये दौंडी दिली. काय दौंडी दिली? की जो एक कावळा पकडून आणील त्याला 1 लाख रुपये. 2 कावळे पकडले 2 लाख रुपये. झालं बाबा, सगळं गाव काम धंदे सोडूनच दिले. कसे? या 1500 सारखे. 1500 आल्यापासून काम धंदे पुरे बंद आहेत, आयते बसून येतात. म्हणजे काळजी नाही राहिली ना, काही येणार आहे म्हणून काम धंदा बंद झाला. तसं 1 कावळा पकडला का लाख रुपये मिळायचे. मग काय शेतात जात बसता, जे ते कावळे धरायला निघालोय. महाराज कोणाच्याच हाताला कावळा लागेना, परंतु नदीच्या कडेला एक शंकराचं देऊळ, आणि नदी म्हणलं म्हणजे तिथं 10वे 13वे हे सगळं होत असतं.
आणि तिथं कावळ्याला खायला ते पिंड मिळते म्हणून कावळे तिथं जमावायचे. त्या मंदिराच्या पायरीजवळ एक आंधळं बसलं आणि ते आंधळं बसलेलं असताना ते म्हणत होतं, हे राम, हे राम, हे राम. त्याचं आपलं राम राम म्हणून पोट भरायचं जे चाललं होतं, कोणीतरी काहीतरी देईल. आणि राम राम करता करता अचानक कावळी टाळीमध्ये कावळा सापडला आणि ते कावळा काव 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 करायला लागला. काव काव करायला लागल्यानंतर महाराज त्याच्या कानावर ही बातमी आली होती, पण त्यांनी सोडून दिलं त्या विषय. आपण आंधळे तर आपल्याला कुठं कावळा दिसायचा, म्हणून त्यांनी हा विषय सोडून दिला होता. त्यात आपलं रामनाम चिंतन चाललं होतं. आणि कावळा हातात आला आणि त्याच्या लक्षात आलं का अरे राजा म्हणला होता एक कावळा धरून दिला तर 1,00,000. आशा किती मोठी असती माणसाला पहा. 3 मजले बांधले तरी 4थे गज वर काढितो, हे का नाही? प्रत्येकाला आशा आहे. असं कोणाचं घर दिसलं का घर बांधलं पण वर गज सोडले नाही. 3 मजले झाले 4थ्याला सोडीन, 4 मजले झाले 5व्याला, पण गज सोडीतच रे. ही आशा आहे. तसं त्या आंधळ्याला आशा लागली, अरे एक कावळा पकडला म्हणजे 1,00,000 रुपये आपल्याला तर पक्के झाले. पण ह्या 1,00,000 काय होईल? ह्या लाखामध्ये माझे डोळे येतील. तेव्हाचा काळ सस्ताईचा होता म्हणून घर बांधून होईल. मग एकटा घरात कसा राहू? बायको आणावी लागेल. मग तिला कशाचा आणू? लाख रुपये तर संपले. मग विचार केला आता बायको जर करायची असेल तर अजून एक कावळा धरावा लागेल, म्हणजे मग लग्नही होतं. म्हणून पहिला कावळा बगलात ठेवला आणि दुसरा कावळा धरायला निघाला. हे राम, हे राम, हे राम. तो राहील का हो बगलात? पहिला राम राम करता करता हात वर गेले. जो होता तोही निघून गेला. आणि जसा त्या आंधळ्याला अचानक टाळीमध्ये कावळा सापडला ना, तसं तुम्ही असू का मी असू, नाही तर या जगतातला कुणी मनुष्य प्राणी असो, त्याला त्या कावळ्यासारखं एकदाच मिळालं. बाबाला प्रमाण बरोबर दृष्टांताला योग्य साजेसच प्रमाण. म्हणून म्हणलं मोठी माणसं माग असली का आपल्याला जरा बरं वाटतं. पावला हा देह कागट आली न्याय न घडते उपाय घडू आले. कावळ्याच्या टाळीत जसा नरदेह, त्याला जसा कावळा टाळीमध्ये सापडावा तसा नरदेह आपल्याला टाळीमध्ये सापडलेला आहे. मग टाळीमध्ये सापडला, पुढचं फार उत्तरार्ध मस्त आहे त्याचा. न घडो ते उपाय घडू आले. आणि हा नरदेह मिळाल्यानंतर ज्या गोष्टी माणसाच्या जीवनात घडणार नाहीत त्या सुद्धा घडू शकतात. आणि मग त्या कोणत्या घडू शकतात? अभंगाच्या पहिल्या चरणात. राम म्हणता रामाची होई जय. 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 पदी बैसोनी पदवी घेई जय. पदी बैसोनी पदवी घेई जय. ऐसे सुख वचनी आहे. ऐसे सुख वचनी आहे. पदवी घेई जय.
सुख वचनी आहे सुख वचनी आहे न घोडो ते घडू आले. काय घडू आले? पण ते कळणार आलाय. तो नरदेहाची किंमत कळणार आलाय. अरे तो नरदेह मिळाला मग काय कर तू? राम म्हणता रामाची होईजे आणि राम नामाचा जप केला तर न घडो ते जे घडून येते घडून आलं. जे घडणार नाही याची गॅरंटी नाही, शाश्वती नाही, ते घडू आले. मग ते काय घडू आले? कशाने घडू आलं? नरदेह कळाल्यावर. नरदेह जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपण रामाच्या पुढे जातच नाही. मुळात रामच कळला नाही. मुळात रामच कळला नाही. मंत्रविद्येची जे वाटप झालं, 30 कोटी मंत्रविद्येचं वाटप झालं. सगळ्यांना वाटतं आपल्याला असा काहीतरी भारी मंत्र असावा. ते मंत्र म्हटला का देवाने आपल्या दारापुढं गाडीच लावली पाहिजे. कशाची? सोनं चांदी पैसा अडका. म्हणून भारी भारी मंत्र सगळ्यांनी घेतले. मी शेवटावर येतो डायरेक्ट. आणि 2च गोष्टी राहिल्या. 2 अक्षरी मंत्र राहिला. 2 अक्षरी मंत्र राहिला आणि ते 2 अक्षर म्हणजे राम. लोकांना वाटले रामामध्ये काय काय त्याच्यात नुसतं राम. पण त्या राम अक्षरामध्ये काय ताकद आहे ही भगवान शिवाला माहित होती. समुद्र मंथना जनी मने राम व्यापक राम जय राम जय जय राम. भजन करी महादेव राम पूजी सदाशिव. हलहाल विष समुद्रातून निघालं आणि हलहाल नावाचं विष समुद्रातून निघाल्याच्या नंतर विष कोणी घेत नाही, ते शंकराने घेतलं. लोक शंकराची देवाच्या बरोबर आहे करतात. लोक सरळ म्हणते शंकराने गांजा वाढला मग आम्हालाच काय हरकत आहे म्हणते तो. मग शंकर विष प्याला, तू वाटीभर रोगर पी, ते नाही ध्यानात राहत. शंकराचा गांजा लक्षात राहिला, कबूल आहे, वडला गांजा. पण कशा करता? पहा, एखादा दारूवाला दारू पिणारा असला आणि ते प्यायला गेलो आणि दारू पित असताना त्याच्या डोक्यात जर असलं ना पैसे पैसे काय करायचं, बस उतरूस तर ती एकच म्हणान, पैसे पैसे कमी नाही आपल्याकडे, कोंबड्या घात नाही. काय त्याच्या डोक्यात जोपर्यंत नशा उतरत नाही, पेताना जे डोक्यात राहतं ते उतरूस तर तेवढंच बोलतो, पैसे पैशाला काय करता, पैसे
कुठपर्यंत? नशा उतरेपर्यंत. मग भगवान शिवाला आपल्या डोक्यातून रामाचं चिंतन जाऊ द्यायचं नव्हतं, आणि ते चिंतन म्हणजे ती नशा चढली पाहिजे म्हणून गांजा आहे. आपल्यासारखं चौकात बसायचं आणि कैलाश के राजा दम लगाने आजा चिलिंबराय ताजा. हा, तो ज्या चिलमीवर बसला म्हणजे नशेमध्ये का जायचं यालाही कारण आहे. आपण गांजा पितोत, रामनामाच्या चिंतनाला पितोत का? अरे 4 भाकरी सणकून ज्यादा आणतो तू त्याच्यामुळं. इथं तहान भूक विसरलेत. कारण का? तर हलाल नावाचं विष प्राशन केल्यानंतर इतका शरीराचा दाह होऊ लागला, डोक्यावर गंगा तरी शरीर शांत नाही. चंद्र तो धारण केला तरी शरीर शांत नाही. मग कळालं की सापाचे पोट थंड असतो, ते गळ्याला गुंडाळून पाहू म्हणजे शरीर शांत होईल. म्हणून सापाचं गळ्याला वेष्टणे, शंकराच्या गळ्यामध्ये नाग आहे. काय? जेणेकरून थंडावा लागल आणि शरीर शांत होईल, तरी शरीर शांत नाही. मग शरीर शांत कशाने झालं? श्रीराम जय राम जय जय राम, भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव. विषय हल हलला महादेव, हल हलला महादेव, विषय हल हलला महादेव, विषय हल हलला महादेव. कंठी धरिला राम राजीव, 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 राम राजीव, श्री राम राम भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव, राम पूजी सदाशिव. बरोबर प्रमाण दिलं का विषाने ज्यावेळेस सर्वांगाचा दहा झाला, तर त्या गंगा डोक्यावर धारण केली तरी तो दहा थांबला नाही. चंद्र मस्तकावर धारण केला शीतल असतो म्हणून. का धारण केला? तर चंद्र शांत असतो, शीतल असतो, त्याने तरी काही फरक पडन, तरी तो दहा शांत झाला नाही. नाग गळ्यामध्ये धरला तरी दहा शांत झाला नाही, पण दहा शांत झाला. जे 2 शब्द राहिले होते राम, त्या रामाने, राम नामाने भगवान शिवाचा दाह शांत झाला. इतकी ताकद रामनामामध्ये. म्हणून जास्त मंत्र शोधायच्या भानगडीत पडूच नका. सगळ्यात सोपा मंत्र आहे राम. मग त्या रामाचा एवढा उच्चार करत राहा, एवढा उच्चार करत राहा. जीवनामध्ये पदव्या किती आहेत? आपल्या पदव्या सोडा, आपण पोराच्या नावापुढे चिरंजीव लिहितो. चिरंजीव आहे का आपला पोरगा? कधी पिन आणि कधी धडकण आणि कधी मरण सांगता येईल का? चिरंजीव कोणला म्हटलेलं आहे? चिरंजीव कोण आहेत? ज्याला मरण नाही ते चिरंजीव. पण आपल्या पत्रिकेत सर्रास लिहिलं असतं चिरंजीव अमुक अमुक यांचा शुभ विवाह. तो चिरंजीवच नाही तर त्याच्या नावापुढे चिरंजीव का लिहिता? कुमार लिहा ना. पण आपल्याला अवघडात घुसायची सवय. आपल्याला काय गॅरंटी आपलं पोरग चिरंजीव आहे? चिरंजीव कोण होतं? हनुमंतराय, व्यास, विभीषण, अश्वत्थामा, बली, हे 8 चिरंजीव आहेत. सप्त चिरंजीव आहे, 8वा त्याच्यात मार्कंडेय आहे, पण खरे सप्त चिरंजीव. ह्या 7शिवाय चिरंजीव कोणी नाही, तरी आपण चिरंजीव लिहितो. उगाचच पदवी द्यायची, जी नाही ती पदवी द्यायची. बरं, अशा पदव्या किती? लग्न केलं का श्री झाला, श्री झाला. आणि थोडा राजकारणात असला, कडे कपडे घालणारा असला तर राजमान्य राजश्री झाला. श्री उतरा रा,
त्या पत्रिकेवरच लिहिलं असतं श्री रा रा, पुढं तुम्ही नावं टाका. राजमान्य राजश्री झाला. किती दिवसाची पदवी ही? जोपर्यंत किंमत आहे राजकारणामध्ये, खिशात पैसा आहे, तोपर्यंत श्रीयुत राजमान्य राजश्री. आता काहीच नाही जवळ राहिलं, कमवायचं बंद झाला, पदवी राहिली का? नाही राहत का? अरे बायकोच विचारित नाही तर बाकीच्याच सोडून द्या. बाईला म्हणे खरं मरता तरी बरे नाशी येले घर थुंकोनिया. बायकोच म्हणते म्हातारा कधी खपतय, खोकून खोकून सगळं घर नासून टाकलं. म्हणजे ती पदवी टिकली नाही. जाऊ द्या. शेवटची पदवी आपली कैलासवासी. जसा खालच्याला फोन आलता वरून, हे कैलासात आले बरं का. काल यायचं कैलासवासी? आपल्याला काय कळालं का कैलासाला गेले? वर्षातले 365 दिवस कोंबड्या आणल्या, एक दिवस सोडला नाही. आणि मेल्यावर त्याच्या पत्रिकेत कैलासवासी. कैलास एवढं मिळणं सोपं आहे का? कैलास मिळणं सोपं आहे का? आयुष्यभर कोंबड्या खायच्या आणि मेल्यावर ते पत्रिकेत कैलासवासी टाकते. कैलास नाही मिळत, त्याच्या पत्रिकेत नरकवासी टाका, कारण त्याला तेवढाच वास आहे, त्याला दुसरा वास नाही. अहो कैलास मिळणं अवघड आहे. रात्रंदिवस शिवाच्या जपामध्ये राहावं लागतं, तेव्हा कैलास आहे. कैलास सोपा आहे का? उठले का कैलासवासी? काही काहींच्या त्यात स्वर्गीय येते. स्वर्गीय स्वर्गात जाणं एवढं सोपं आहे का? स्वर्गात जाण्याकरता पुण्य करावं लागतं. आईबाप वृद्धाश्रमात टाकीतो, हा स्वर्गीय येतो. सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे त्यांच्या सेवेशी शरीर लोण कीजे असो. म्हणजे काय का माता पित्याची सेवा करायची नाही आणि मेल्यावर त्याचं नाव स्वर्गीय. ते स्वर्गात जायच्या लायकीच आहे का? आपली लायकी ती नाहीच, पण आपण बळच पदव्या घेतो. कोणत्या? स्वर्गीय. थोडस आमच्यासारखं 4-2 कीर्तन केले आणि ते जर मेलं का त्याच्या पत्रिकेत वैकुंठवासी येतं लगेच. वैकुंठाला जाणं एवढं सोपं आहे का? हा, हेच आपल्याला कळलं नाही. आपण ह्या ज्या पदव्या आहेत ना, ह्या फुकाच्या पदव्या आहेत. चला पुढे. म्हणजे याच्यात आपल्याला खरी कोणतीच नाही. आपण कैलासात जात नाही पण पत्रिकेत मानलं कैलासवासी. आपण स्वर्गात जात नाही पण पत्रिकेत मानलं स्वर्गवासी. आपण वैकुंठात जात नाही पण मेल्यावर टाकलं वैकुंठवासी. म्हणजे आपण गेलो का तिथं? नाही. पुढच्या पदव्या. शाळेत गेला, 12वी झाला, BA झाला, नोकरीच नाही, बसला सोयाबीन उपटीत. काय त्या पदवीचा उपयोग? BSc झाला, नोकरीच नाही. मग याच्या गाडीवर त्याच्या टेम्पोवर, त्याही पदवीचा उपयोग नाही. पदव्या ठराविकच आहे, ठराविक लोकांना पदव्या मिळालेल्या आहेत. पुण्यश्लोक ही पदवी अहिल्यादेवी शिवाय कोणालाच नाही. आतापर्यंत आहे का जगात कोणाला? पुण्यश्लोक ही पदवी फक्त अहिल्यादेवीला. सुभटा ही जी पदवी आहे ही फक्त 2च लोकांना भेटलेली आहे. सर्वोच्च पदवी बरं ती. मानवाच्या जीवनामध्ये मृत्यूनंतर नाही म्हणत नाही, मृत्यूनंतर त्या प्राप्त झाल्याचे, पण जीवनामध्ये सर्वोच्च पदवी सुभटा. आणि ही 2 लोकांना भेटलेली. एक अर्जुनाला, ज्ञानेश्वरीमध्ये जागोजागी आपल्याला त्या ओव्या ऐकायला भेटतात सुभटा म्हणून. अर्जुनाला सुभटा पदवी मिळाली. आणि दुसरी सुभटा पदवी कोणाला? हनुमंतरायाला. कारण तुकोबरायांनी विचारलंय, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. चरण चरण हनुमंता, चरण चरण हनुमंता, चरण हनुमंता. मज दावाव्या सुभटा, मज दावाव्या सुभटा.
द्याव्या सुवटा काय भक्तीच्या त्या वाटा काय भक्तीच्या त्या वाटा परंतु मानवी जीवनामध्ये आता हे अर्जुन सोडा भक्त होते हनुमंतरायाच्या त्या सेवेत दास्यत्वात विचारायचं कारणच नाही. तुकोबर आहे भक्तीचा मार्ग विचारतात त्यांना का हनुमंता तुम्ही कशी भक्ती केली, तुम्ही भगवंताची भक्ती कशी केली, त्या भक्तीचा रस्ता मला दाखवा हे तुकोबर आहे विचारतात. मग आज हनुमंतरायाने दुसरं कोणतं भजन केलं का? कोणतं भजन केलं? श्रीराम जय जय राम 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 श्रीराम जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम राम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम राम जय जय राम श्रीराम 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 जय जय याच्या पलीकडे हनुमंतरायाजवळ दुसरा मंत्र किंवा राम राम म्हटले आणि राम पदावर पोहोचले. देव झाले का नाही? सप्ताह चालू झाले. भक्त कसा असावा याचं जिवंत उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. म्हणून रामनामाने मिळवलेल्या पदव्या ह्या अतिउच्च पदवी आहे. मग आपल्याला जर पदवी पाहिजे असेल तर आपल्याला स्वर्गीय नको, कैलासवासी नको, वैकुंठवासी नको, BA नको, MBA नको, MCA नको, काय नको काय. ह्या पदव्या अशाश्वत आहे. शाश्वत पदवी कोणती? तर ज्याचं नाम घेतो त्याच्याच पदावर जाऊन बसतो. त्याच पदावर काही काही ठिकाणी पहा गुरु शिष्याला शिष्याची सेवा आणि शिष्याचं वर्तन शिष्याचं वागणं पाहून आणि त्या गुरुनी जर कृपा केली तर गुरु सुद्धा काय करतो? कृपा कटाक्षी आपले पदी गुरुची कृपा झाली तर तो शिष्याला गुरु आपल्या पदापर्यंत घेतो. तसंच भगवान एखाद्या जीवावर कृपा झाली त्याने सतत नामचिंतन केलं तर त्याला सुद्धा आपल्या बरोबरीनं घेऊन बसतो. म्हणजे राम म्हणता रामाची होई जे पदी वैसोणी पदवी घ्यायचे. आणि रामनामाच्या जपामध्ये भगवंताच्या नामामध्ये जे सुख आहे ते सुख इतरत्र कुठं दिसणार नाही. संसारामध्ये सुख आहे का? तुला बायको मिळाली नाही म्हणून तू नाही म्हणतो, आम्हाला आहे. बरं दुःख आहे का संसारामध्ये? दुःखही नाही. सुख आणि दुःख मिश्रित संसार आहे. संसार कसा आहे? सुख आणि दुःख मिश्रित. त्याचं उदाहरण काय? कशाहून समजायचं आपण सुख आणि दुःख? सोपं उदाहरण आहे. बायकोनी गरम गरम पोळी जेवायला ताटात वाढली, सुख आहे का नाही सुख? पण तेवढी एक खाऊस तर तिचं तोंड बंद नाही, हे त्याच्यातलं दुःख. गरम ताटात आली हे सुख आहे, पण तेवढं खाऊस तर
तोंड बंद नाही, तिला माहिती आहे आत्ताच सापडलाय, हे जीवन परत बाहेर पडल्यावर सापडत. म्हणजे काय, गरम पोळी ताटात येणं सुख आहे, पण ती खौस्तर बायकोनी बडबड करणं हे दुःख आहे. त्याचं उदाहरण कुठं, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. गरम एक पोळी सुखाची आहे, पण ती खौस्तर जी बडबड आहे ते पर्वत आहे एवढं दुःख आहे. म्हणून संसार हा सुख आणि दुःख मिश्रित आहे. असं नाही का नुसतं दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे, असं नाही. दुःख मिश्रित आहे, पण आपण सुख संसारामध्ये शोधतो. पण संसारामध्ये सुख शोधत असताना सगळा संसार सुखाचा आहे का? सगळा संसार सुखाचा नाही. फक्त त्याला सुखाची थोडीशी झालर आहे. पण परमार्थामध्ये भक्तीमध्ये दुःख नाहीच, सुखाचे. महाराज नुसती माळ घातली तो 3 टाइम जेवायला आहे. खोटं नाही सांगत, 1 टाइम नाश्ता 2 टाइम जेवण. कोणत्याही सप्त्यात जा. बाबा झाला तो चमचमीतच आहे, आणि फॉर्च्युनरवाला बाबा झाला तर विचारूच नका. परमार्थातलं हे सांगतो मी, खालचं खाली. इथं जर एवढं सुख आहे, तो खरोखर जर परमार्थ केला, त्याचं नामचिंतन जर केलं, तुकोबराय म्हणतात मी ते नामचिंतन केलं, तर एवढं मनाला समाधान वाटलं, एवढं सुख वाटलं, एवढं सुख वाटलं. खरंच भगवंताच्या नामचिंतनामध्ये जे सुख आहे त्याला काही दुसरं दुःख तिथं नाही. कारण का, नामचिंतनाला काय लागतं? भगवंताचं नामचिंतन करायला काय लागतं? काहीच लागत नाही, काही लागत नाही. फक्त आपला भाव लागतो, आपला विश्वास लागतो, आपली श्रद्धा लागते. आणि प्रपंचाला काय लागतं? काय लागत नाही म्हणून सांगा. अशी एकही गोष्ट नाही का ती नाही आणली तर संसार धकतो. आता गॅसच पाकाय चाललंय, आलं का लाकडावर? आता पहिल्यांदा सवय होता लाकडाची, निकडून फुगाव, दुःख. म्हणून परमार्थासाठी सुख आहे, आणि परमार्थ हाच सुखाचा आहे. आणि परमार्थ हा सुखाचा आहे तो कोणामुळं आहे? तर त्याच्या नामचिंतनामुळं, त्याच्यामुळं. मग तो कोण आहे? ते परमार्थातलं सुख देणारा तो आहे कोण? सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे सारंग. सगळे संत ते सांगतात, सगळं जे सुख आहे त्या सुखाचं एकच ठिकाणी आगर. म्हणजे काय? एसटी डेपो जिथं एसट्या खराब झाल्या तर दुरुस्तीला जातात, त्याला काय म्हणतात? बुलढाणा आगार, चिखली आगार. म्हणजे जिथं दुरुस्ती होती त्याचं नाव आगार. मग जे सुखाचं आगर आहे ते भक्ती आहे. सुखाचा आगर आहे तो विटेवर उभा आहे. आणि जगतामध्ये सगळ्यात सुखी देवाशिवाय दुसरं कोणी सुखी नाही. सुखरूप आईसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा वाचून तो. मग पांडुरंगासारखा जर सुखी नाही तर मग तू राम म्हणून राम होऊन सुखी हो. कारण हे सुख या वचनामध्ये आहे. कोणतं वचन? रामनामाचं. हे तुम्ही कसं सांगता? कसं सांगता म्हणजे त्याचा अनुभव मी घेतला, अनुभव घेतला. आणि कोणती गोष्ट अनुभवाशिवाय नसते. एखाद्या, आता मगाशी सांगून गेलो, एखाद्या दुकानामध्ये चांगल्या प्रतीचा तांदूळ असला आणि एखाद्याने 5 किलो तांदूळ आणला आणि घरी करून खाल्ला. आता मलाच एक, माझंच उदाहरण सांगतो. मला एक जणांनी सांगितलं अग्रवाल पापड 1 नंबरचा. तो त्याने मला का सांगितला? कारण त्याने तो खाल्ला होता, त्याला त्याची चव कळाली होती, त्याला त्याचा अनुभव होता, म्हणून त्यानं खाल्ला आणि मला सांगितलं. मग मी आणला आणि मी खाल्ला. खाल्ल्यावर मला त्याची चव कळाली. म्हणजे पहिल्याने तो पापड खाल्ला होता, त्याला त्याचा अनुभव कळाला होता, म्हणून त्याने आपला अनुभव दुसऱ्याला सांगितला.
पण तो सांगत असताना अगोदर आपण अनुभव घ्यायला पाहिजे ना. का अनुभव घेतल्याशिवाय तिथलंही चांगलं येईन इथलंही चांगलं येईन एक नंबर आहे. बिगर अनुभवाचं बोलू नये, अनुभवाशिवाय बोलू नये म्हणून तुकोबर आहे. विश्वासानं सांगतात की तू एकदा भगवंताचं नामचिंतन कर, विश्वास ठेव, अनुभव घेऊन पाय अभंगाच्या दुसऱ्या चरणात. ऐसे सुख वचनी आहे, 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 विश्वासे अनुभव पाहे, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, अनुभव पाहे, ऐसे आहे, विश्वाचे अनुभव पाहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे, विश्वासे अनुभव पाहे, विश्वासे अनुभव पाहे, ऐसे सुख वचनी आहे, विश्वाचे अनुभव पाहे, विश्वाचे अनुभव पाहे, विश्वाचे अनुभव पाहे, ऐसे सुखवचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. ते सुख आहे, विश्वास ठेव आणि त्या सुखाचा अनुभव घेऊन पहा. जगामध्ये अनेक प्रकारचे रस आहेत, रसाची कमतरताच नाही. पण आपण जरा व्याकरणातले रस सांगू. रौद्र रस आहे, हास्य रस आहे, विभत्स रस आहे, शांत रस आहे, वीर रस आहे, असे हे 9 रस झाले. या 9 रसाकडे कोणी ओळालाच नाही. येत शांतेची आघरा, अद्भुत आला पाहुणेरा, एरा पांतिकारा झाला मानू. ज्ञानोबराय वर्णन करतात रसाचं. शांतेची आघरा, अद्भुत आला पाहुणेरा, एरा पांतिकारा झाला मानू. 9 रस आहे. या 9 रसाचं आपल्याला घेणं देणं पडलेलंच नाही. आपला उड्या मारतोय 10वा रस. 10वा रस कोणता? सोमरस. बरोबर, सगळ्याची उडी सोमरसाकडे आहे. पण सोमरसामध्ये काय आहे? काहीच नाही. मग लोक म्हणतात वाया जाऊ देता का हो? समुद्रातून निघालेले ते कुठं वाया जाऊ देत असते का? समुद्रातलं आहे ते. समुद्र मंथनामध्ये निघालं ते. काय? सोमरस. सोमरस कशाला म्हणतात? दारू. दारू. हा, आता पक्क कळालं. मग ते जर समुद्र मंथनातून निघालं तर मग ते देवानीच निर्माण केलं ना. मग जे देवानी निर्माण केलं त्याचा आस्वाद घ्यायला काय अडचण आहे का? असे काही काही लोकांचे प्रश्न राहतात. देवानी निर्माण केलं इथपर्यंत माहिती आहे, पण देवानी वाटपही केलं हे कुठं माहिती आहे? देवाने मोहिनीचं रूप घेऊन, मोहिनीचं रूप घेतल्यानंतर अमृत आणि दारू आपल्या हातामध्ये घेतली. पण अमृत वाटलं कोणला? देवांना.
दारू वाटली कोणला? मला ऐकून आलं राक्षसाला. म्हणजे पेत ते दिली कोणला? त्यांनी राक्षसांना. मग पेणारा कोण आहे? देवानी अमृत तर दिलं नाही ना राक्षसाला, राक्षसाला दारू दिली. म्हणून दारू पिणं हे राक्षसांनी प्यावं. पण आता फॅशन झाली. फॅशन दारू प्यायला नाहीत म्हणजे काय स्टँडर्ड आहे तुझं? हे स्टँडर्ड? अहो माणसं तर पेतेतच पेतेत. आता पुढचं नाही बोललेलंच बरं. या रसाचा उपयोग नाही. रस कोणता असावा? सेवितो हा रस वाटितो अनेका घ्यारे होऊ नका रानभरी. तुकोबरा अनुभवाने सांगतात का मी ज्या रसाचं सेवन करतो हा रस मी वाटतोय. मग तुकोबरायांनी सोमरस घेतला होता का? ब्रह्मरस घेतला होता. ब्रह्मरस घेजी काढा, ब्रह्मरस घेजी काढा, ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा. जेणे पीडा वारेल, जेणे पीडा वारेल, ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा. पीडा वारेल, जेणे पीडा वारेल, ब्रह्मरस घेई काढा. मला हे प्रमाण याच्यासाठी परफेक्ट वाटतं की रामाच्या पदावर जर जाऊन बसायचं असेल तर तो रस कोणता रस? ब्रह्मरस. पण त्याला पथ्य काय आहे? काही खाऊन आणि काही पिऊन आणि काही करून रामाच्या पदाला जाऊन बसता येणार आहे का? पथ्यनाम विठोबाचे आणि कवाचे नसेली. त्याला भगवंताच्या नामाचं पथ्य आहे. आणि ऐशे सुख आहे विश्वासी अनुभव पाहे. मग तो जो रस आहे तो रस एकदा आपण घेतला. ते पथ्य सांगितले भगवंताच्या नामाचं पथ्य आहे. त्याला पथ्य आपण पथ्य कशाला म्हणतो? आपला अवसानच सगळं उलट आहे. आपण पथ्य याला म्हणतो तुम्हाला शुगर आहे ना मग तुम्ही पथ्य पाळीत नाही. मग पथ्य काय आलं शुगरला? साखर खायची नाही, गोड खायचं नाही. तसं इथं अर्थ घ्यायचा नाही. आपण अर्थ उलटे लावतो. इथं अर्थ घेताना ब्रह्मरसा करता पथ्य काय? विठोबाचं नाव घ्यायचं नाही नव्हे. त्याला पथ्य आहे का तुला फक्त विठोबाचंच नाव घ्यावं लागेल, बाकी काही नाही. आणि कवाचे नसेवी. आणि एकदा का ते नाम घ्यायला लागला, नाम घ्यायला लागला, नाम घेतलं घेतलं घेतलं, माझी मत झाली नावर वाचा छंद या नामाचा. घेतलं आणि ते नाम एकदा सर्वांगामध्ये भिनलं. सर्वांगामध्ये एकदा भिनल्यानंतर मग आपल्या पुढं अमृत जरी आणून ठेवलं. हा विषय चोखोबा राहायचा आहे. आता वेळ नाही आपल्याकडं. स्वर्गातलं अमृत जेव्हा नासलं होतं त्यावेळेला स्वर्गातल्या देवतांनी अमृत आणलं. भगवंताकडे आले. लय उन्हाळ्यावरती अमृत नासलंय, आम्हाला आता काही उपाशी मरायला लागलो. खालच्या लोकांचं बरं आहे, गॅस नसला तर लाकडं, लाकडं नसले तर तो काय ओन का काय आता आहे ना लाईटवर चालतं ते आपल्याला कळत नाही. त्याच्यातलं इंडक्शन ते. पण आमचं अमृत नासलं. आमचा पोट मारा व्हायला लागला. म्हणून ते अमृताचा कुंभ घेऊन पांडुरंग परमात्म्याकडे आले. पांडुरंग परमात्म्याने सांगितलं जा चोखोबाला अमृत शुद्ध करायचं सांगा. अहो चोखोबाकडे गेले इंद्रादिक देव. चोखोबा म्हणू लागले मी नाही मोकळा. मला माझ्या बापाने सांगितलं तर मी ऐकतो. माझा बाप कोण आहे?
बाप रखमा देवीवरू. माझ्या बापाचंच मी ऐकतो, बाकी कोणाचं ऐकत नाही. मग हे इंद्रादिक देव भगवंताकडे गेले. भगवंताला सांगितलं की बा तुमचंच ऐकणार आहे. भगवंताने चोखोबाला सांगितलं की त्यांचं अमृत शुद्ध करून द्या. ते उपाशी मारायला लागले. त्यावेळेला चोखोबारायांनी डाव्या हाताची करंगळी फक्त त्या अमृतामध्ये फिरवली. अमृत शुद्ध झालं. देव म्हणले चोख्या आमच्या बरोबर अमृत घे. चोखोबाराय म्हणतात अमृताहुनी गोड नाम तुझे किंबहुना जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस अमृत दयासे फिके पुढे. म्हणजे काय का राम रसाची ये चवी आणि रस रुचती केवी. राम रसामध्ये एकदा का राम नामाच्या रसाची गुढी लागली का बाकीचे रस आपल्याला आवडत नाही. विडोबा रखुमा तुकोबर आहे. हे सगळं तुम्ही आम्हाला सांगता, पण हे कशावरून सांगता? तुकोबराय म्हणतात अनुभवावरून सांगतो. कारण तो रामरस मी आधी चाखून पाहिलेला आहे, मी आधी खाऊन पाहिलेला आहे. तो पापड मी आधी खाऊन पाहिलेला आहे, म्हणून तुम्हाला आणायचा सांगितलं अग्रवाल. तुका म्हणायचा कोणी सांगे, 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 तुका म्हणायचा कोणी सांगे. अनुभव आहे अंगे माझा, अनुभव आहे अंगे माझा, अनुभव आहे अंगे. ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे. हे माझा अनुभव आहे अंगे, ऐसे सुख वचनी आहे, आजे सुख वचनी आहे. तुकोबराय तुम्ही आम्हाला सांगताय, पण याच्याकडे तुमचं प्रमाण काय आहे? कशावरून तुम्ही सांगता? हाच एक रामरस आहे, दुसरं जगामध्ये काहीच नाही. तर तुकोबराय म्हणू लागले तर तो रोज आधी मी सेवन केला, मी चाखलेला आहे आणि त्याचा अनुभव मला आला, म्हणून मी अनुभव तसे अंगात ते या जगा देत असे. ज्याचा अनुभव आपल्याला ते जगाला देत आहे. तुकोबराय म्हणतात चाखून मी पाहिलाय, मला तो रस आवडला, नवे नवे त्या रसामध्ये मी डुबलो. याच्याहून नाही कळालं. हा. नाथ महाराज सुद्धा तेच म्हणतात का ज्या संसारामध्ये आपण गुंतलो, ज्या संसारामध्ये जो आपण रस पाहतो, तो रस संसारामध्ये नाही. का एका जनार्दनी समरस झाले, तो रस येथे नाही. दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई, 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 मला दादला नको ग बाई, दादला नको ग बाई, बाई बाई बाई, दादला नको ग बाई, दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई, दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई. दादला म्हणजे संसार मला नको, तो रस संसारात नाही. म्हणून तुकोबराय सांगतात तो रस संसारात नाही. तो रस कुठं आहे? परमार्थामध्ये तो रस आहे, आणि हा मी अनुभवला म्हणून सांगितलं. आणि एवढं सांगून जर कळालं नाही तर मग नाथ बाबा म्हणतात
काय म्हणतात हे जरी नाही झालं हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल सरत्या शेवटी बा काळ बांधून नेईल सरत्या शेवटी बा काळ बांधून नेईल सरते शेवटी बा काळ बांधून नेईल सरते शेवटी बा काळ बांधून नेईल धनी आमच्या काळात येईल आमच्या काय बाजाईल आमच्या काय बाजाईल काय बाजाईल काय बाजाईल काय बाजाईल बिगडा माधवारी बोल बोल सदका बिगडा माधवारी बोल बोली सदका बिगडा माधवारी बोल बोल तुझे का बिगडा माधवारी बोल बोली सदका बिगडा माधवारी बोल बोली सदका बिगडा माधवारी बोल बोली सदका बिगडा माधवारी बोल बोली तुझे का बिगडा माधवारी बोल बोली सदका तेव्हा रामरसाचा जर तू अनुभव घेतला रामपदावर तू जर जाऊन नाही बसला आणि हे मी सांगितलेलं तुला जर कळलं नाही तर मग मात्र तुझ्या जन्म मरणाच्या फेरा चुकणार नाही ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुका माने दाखवली सांग तुका माने दाखवली
पदवी घे जे ऐसे सुखवचनी आहे विश्वासी अनुभव आहे राम रसाची जे रवी आणि रसऋतुती केवी ऐसे सुखवचनी आहे विश्वासी अनुभव पाहिजे तुका म्हणे चाकून सांगे तुकोबराई चाकून सांगतात काय का मजा अनुभव आहे अंगे मला तो अनुभव आहे हे तुकोबरायांनी स्वतःच्या अनुभवावरून भगवंताचं नामचिंतन घ्यायला सांगितलं 7वा अवतार आज रामनवमी काय म्हणतील का हो रामाच्या काळात काय घड्याळ होतं का 12 वाजता जन्म झाला होता का घड्याळाचा काही संबंध नाही तुम्ही आम्हाला कळण्याकरता अभंगामध्ये स्पष्ट उल्लेख आहे माध्यान्नासी दिनकर पळ भरी होय स्थिर माध्यान्नाला सूर्य आल्यानंतर हे कशाकरता सांगतो पुढच्या तुमच्या 2 तासासाठी आपण एक तप्त भगवंताकरता करू शकत नाही पण रामनवमीच्या दिवशी कृष्णाष्टमीच्या दिवशी माध्यान्नापासून मध्यरात्रीपर्यंत ते कळण्यासाठी सकाळचे 12 ते रात्रीचे 12 माध्यान्नापासून मध्यरात्रीपर्यंत त्या रामनामाचा जर जप केला पण रामनवमीच्या दिवशी आता जाऊन आथरून टाकून झोपतेन कोण करतंय जप पण त्याला रामनवमीच्या दिवशी माध्यान्नापासून मध्यरात्रीपर्यंत भगवंताचं नामचिंतन करणाराला रामनामाचं चिंतन करणाराला एक तपाचं पुण्य आहे 12 वर्ष चिंतन केले का तपाचं पुण्य आहे म्हणून गेल्या गेल्या झोपू नका देवाकरता अजून 2 तास द्या आता इथं आपल्याला काही बंधन आहेत पण उर्वरित 2 तास भगवंताकरता घरी करा आणि भगवंताच्या रामनामाचा जप करा अशा पूर्ण पुरुष अवतार प्रभू रामचंद्रांचा आज जन्म झाला त्यांनाही दोन्ही अंगाने वनवास भोगावा लागला मातेनं वनवास दिला तो वेगळाच आणि बाबरीनं वनवास दिला तोही वेगळाच पण दोन्ही वनवासातून मुक्त झाले ना आज आनंद सगळीकडे झाला म्हणून तुम्ही आनंद साजरा करावा बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकीचं बोलून गेलं असेल तर तो माझ्या वाणीचा दोष आहे जो योग्य असेल ते सद्गुरूंची कृपा समजावून योग्य तेच ग्रहण करावं आणि रामनामाचं चिंतन करून रामनामाच्या पदवीवरती जाऊन बसावं एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून झालेली कीर्तनरूपी सेवा प्रभू रामचंद्रांच्या चरणी अर्पण करून तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. करा महाभारत महाराज करा महाभारत महाराज करा महाभारत महाराज उद्या रात्री ठीक 8 वाजता श्री हरिभक्त परायण दिनेश महाराज भामत्रे कौठडकर यांचे हरिकीर्तन होणार आहे तरी